महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सुगंधित तंबाखूचा 17 लाखांचा साठा जप्त. डीबी पथकाची धडक कारवाई. अवैध सुगंधित तंबाखू वाहतुकीवर शहादा पोलिसांच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 17,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 4 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता प्रकाशा गावाजवळ हॉटेल तापी परिसरात करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार युवा गोल्ड 35 या सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आयशर ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीबी पथकानं सापळा रचून संबंधित आयशर वाहन अडवून तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला. या कारवाईत एकूण 17,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आयशर चालक गोकुळ पितांबर शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 26 व 27 तसेच भारतीय दंड संहिता कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार देविदास विस्पुते, दीपक चौधरी, भगवान सावळे, कपिल मंदिल, विकास शिरसाठ, भरत शिंपी आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास शहादा पोलीस करत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.